म्हणजे बघा की माझं असं म्हणणं आहे की कधी कधी आपण जसं मोबाईलच्या लहरी कॅच करतो, आपल्या शरीरावर मोबाईलच्या लहरींचा परिणाम होतो. तशा काही रेडिओ लहरी जेव्हा तुम्ही रेडिओ वापरत होतात किंवा तर त्या रेडिओच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचत असतात कळत नकळत. आणि रेडिओ ऑन केला तर आपल्या मनातलं गाणं त्या रेडिओवर असतं. म्हणजे काय? तसंच ॲक्टरच्या शरीरातल्या किंवा ॲक्टरच्या मनाच्या लहरी जेव्हा प्रेक्षकगृहात घुसतात तेव्हा प्रेक्षक तुमच्याशी एकरूप होतो. तुम्हाला ते ताब्यात घेणं जमलं पाहिजे प्रेक्षकांना. एकदा प्रेक्षक ताब्यात आले की ते तुमच्या बाहेर जाता नाहीत. म्हणून तुम्ही ती भूमिका जगली पाहिजे, त्याच्यात मन पाहिजे. आता रडायचे सीन असले तर नुसतंच तोंड वाईट करून नाही जमत. ते डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. ते पाणी आलं, त्या लहरी जर लोकांच्या पर्यंत पोहोचल्या तर लोक रडणार. तुम्ही नुसतंच रडलात, लोक कधीच रडणार नाही. तुम्ही अनेक सिनेमा बघता, मारधाड बघता किंवा काय बघता, अनेक नाटकं बघत असाल, पण तुम्ही कालच्या नाटकात जर समोरनं बघितलं असेल तर प्रेक्षक रडले. ते रडले म्हणजे आम्ही रडलो म्हणून ते रडले, कारण ते आमची भूमिका जगत होते. ते आमच्याशी एकरूप झाले होते, आम्ही आमच्या भूमिकांशी एकरूप झालो होतो. हा त्यातला फरक आहे. आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही तो? 400 वर्षाबद्दल. हा, 400 वर्षापूर्वीचं नाटक. आता 400 वर्षापूर्वीचं नाटक म्हणजे मी एक एकांकिका वाचली होती खूप वर्षापूर्वी, म्हणजे माझ्या तरुणपणात. मला वाटतं वैभव मांगलेनी वगैरे असं ते कच्चं लिखाण मला दिलं होतं. त्याच्यामधला हा विषय होता. ती कोणी लिहिली होती मला काय कल्पना नाही, परंतु ती रजिस्टर्ड वगैरे काही नव्हती, साधं कच्चं लिखाण होतं. ते माझ्या डोक्यामध्ये रुंजी घालत होतं खूप वर्ष. आणि त्याच्यावर मी एकांकिका करणार होतो, 2 कॅरेक्टर्सची एकांकिका. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जे काम करणारे होते, म्हणजे लाईव्ह अभंग म्हणणारा मी बघितला होता, तर त्यांनी ते अभंग पाठ केले नाहीत आणि मग ते माझ्या डोक्यातून निघून गेलं. आणि एखादी गोष्ट डोक्यातून जेव्हा निघून जाते तेव्हा मग काही तो हा नसतो विषय, डोक्यात राहत नाही परत. परंतु हा विषय राहिला की काय असं असू शकेल, काय असं घडू शकेल, काय होऊ शकेल, काय परिस्थिती असेल तेव्हाची. मी तेव्हाच्या परिस्थितीचा विचार केला की खरोखर जेव्हा रस्ते नव्हते, लोक बैलगाडीने घोड्याने जात होते किंवा पायी जात होते पंढरपूरला दिंड्यात. किती माणसं असतील? आता पंढरपूरला दिंड्यात हजारो माणसं असतात, तेव्हा 15-20 असतील, 25 असतील, याच्यात वर नसतील. असा तो विचार करता करता मी त्या काळात घुसलो, 400 वर्षापूर्वीच्या. आणि मग 400 वर्षापूर्वीची सगळी परिस्थिती अशी हळूहळू डोळ्यासमोरून जायला लागली. आणि मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी, मी 2 वर्षापूर्वी जेव्हा आजारी पडलो, मला पाऊल टाकता येत नव्हतं, 1 महिना जवळजवळ बेड रेस्ट होती माझी. त्यावेळी मी किती झोपणार हो. त्यावेळी ते असं डोळ्यासमोर एक एक सीन मी आणायचो की काय होईल, काय होईल, नंतर काय होईल, नंतर काय होईल. आणि मग त्यातनं मला ती कॅरेक्टर्स सापडत गेली आणि कॅरेक्टर्स सापडत गेली, मग त्यातला सस्पेन्स सापडत गेला, मग त्यातली खालवर म्हणजे भावनिकता, ज्यांना तुम्ही काल अस्वस्थ झालात, त्या भावनिकता सापडत गेल्या. आणि मग दिग्दर्शन हा जो विषय आहे तो मला वाटतं माझा हातखंड आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करणं हा माझा हातखंड आहे. ठवरे साहेब, तुम्हाला ते माहीत असावं. हो आहे. हा, तर त्यावर विचार करताना म्हणजे की अतिशय बारीक गोष्टी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाहीत, पण तुम्ही पहिल्यांदा बघितलं तर खांबावर वीणा होती, पहिल्या खांबावर
ती मर्डर झाल्यानंतर ती वीणा मागे गेली आणि तिथे फरशी आली. करांदा जो आणलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवला गेला. हे तुमच्या लक्षात आलं असेल नसेल माहित नाही मला, परंतु अशा अनेक बारीक बारीक गोष्टी होत्या. नंतरच्या वेळेला तो नुसताच हे दाखवतो, नैवेद्याशिवाय पाणी सोडतो. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत. नंतर जेव्हा त्यांचं ते 9 जण मारतात त्याच्यानंतरचा सेटमध्ये झालेला बदल, मुळामध्ये या नाटकाला विठ्ठलाची साथ होती असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं लिखाण पण परमेश्वराच्या कृपेने मी कधीच लिहित नव्हतो. प्रकाशजी, आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपण क्रिकेट खेळायचो, व्हॉलीबॉल खेळायचो, या व्यतिरिक्त लिखाण वगैरे हे काय माझं नव्हतं. पण गळ्यात पांडुरंगाची माळ खरोखर पडल्यानंतर एक बुद्धीला वेगळी चालना मिळाली. आणि तुम्ही सगळे मित्र आजूबाजूला गेल्यानंतर आणि कोणीच तेव्हा म्हणजे असं जवळचं वाटावं, असं विजय लाखंड गेला त्याच्यानंतर तुम्ही सगळे आजूबाजूला गेलात, मित्र असं वाटावा असा कोणी राहिला नव्हता तिथे. मग ह्या अशा गोष्टींना चालना मिळाली आणि घडत गेलं. अमोल सरजी, आपण काल जे नाटक केलं त्यात जी वेगवेगळ्या टिप्स घेतल्या होत्या प्रत्येक गाण्याच्या वेळेला, ह्या तुम्हाला कशा सुचल्या हे तुम्हाला सांगा. मी मुळात वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं आता सध्या मला वारकरी ज्या स्टेप्स आहेत त्या आवडतात, खूप आवडतात. आणि कधी आमचे संतोष बुवा कुर्णेकर आहेत, पायी दिंडी जे भांबेड टू पंढरपूर जातात, त्यांच्या दिंडीतून मी कधीतरी जातो, एक दिवस चालतो परत येतो वगैरे चालू असतं. पण मला त्यांच्यातलं ते जे हरिपाठ आहेत उभ्यानी म्हणतात ते आवडतं मला. म्हणजे आमच्या घरी कुठलाही चांगला समारंभ असेल तर त्यांना बोलून आम्ही त्यांच्याबरोबर घरातले सगळेजण नाचतो. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी हे अभंग म्हटले तो मयूर बामणे हा स्वतः चांगला लांज्यातला भजनी बुवा आहे. आणि त्यांनी ते पहिल्या अभंगाचा कुठला तो, तुझं पाहता पाहता सामोरी दृष्टी नाही फिरे माघारी, हे त्यांनी बसवलं होतं. इतर ज्या गोष्टी आहेत त्या वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळं आणि ते शॉर्ट होते गोष्टी, अभंग म्हणजे ते काय जर होतं ते, त्यामुळं लगेच पिकअप करावं लागलं. त्यामुळे ते कधी फास्ट कधी स्लो त्या स्टेप्स पकडल्या गेल्या. वेगवेगळ्या स्टेप्स असाव्यात असा हट्टाच असतो. म्हणजे नाटकाचं ते बसवताना एक डायलॉग परत येईल असं कधी आम्ही बघत नाही. ह्याच्यामध्ये मी तो वापरले प्रत्येक वेळेला. आता जो घरी वारकरी यायचा त्याला तिथं मोरी धुवायची, पाय धुवायची व्यवस्था आहे, तिथं हे आहे तिथं हे आहे, हे लोकांच्या पाठ झालं असेल नंतर नंतर. तर पण त्याच्यामध्ये गंमत होती, डायलॉग्स वेगळे होते, दाखवत होतो तेच, ही इथं राहायची जागा आहे पण डायलॉग्स वेगळे होते. आणि बसायची जागा सोडली तर रिपीट काही करत नसतो आपण, एक ऍक्शन रिपीट नसते किंवा त्या नाटकाचं एक वेगळेपण असतं की नाहीतर म्हणतात लोक की असंच हे केलं तसंच. त्यामुळे नाटकाच्या स्टेप्स त्याच मारल्या असत्या तर आपल्याला ते हे झालं असतं. पण रिंगण मात्र आम्ही तेच ठेवलं कारण लोकांना कळायला पाहिजे की आता मर्डर होणार, म्हणून ते रिंगण मात्र ते तसंच ठेवलं, रिंगण तसंच मारायचं. आणि रिंगणात गेल्यावर जर अशी धडधड वाढली असेल असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला तीन रिंगणं आम्ही वापरली आणि त्यातले भाव पण तुम्ही बघितले असाल की पहिले 2 वेळेला माझे स्वतःचे भाव वेगळे होते आणि तिसऱ्या वेळेला मी सॉफ्ट होतो, ती हार्ड गेली.
ते पण लक्षात आले असेल. दुसऱ्या वेळेला ती उद्युक्त करत होती, कर. आणि पहिल्या वेळेला तर तो काय घाबरलेल्या अवस्थेतच असतो. त्यामुळं ते असं नाटकाचं एक वेगळेपण म्हणून ते डान्स बसवले गेले आणि ते छान झाले. अशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, बरं वाटलं. एक प्रश्न होता मला. आपण नाटक क्षेत्रात गेली खूप वर्ष आहात, पण मला वाटतं तुमची अजूनही इफिशियन्सी आहे. आपण निवृत्तीकडे वळताय हे कळल्यानंतर आम्हाला खूप खूप वाईट वाटतंय. हे आपण कसा काय विचार करताय? कसं आहे की आता माझं रनिंग आहे 63. मला मानेचा आणि कमरेचा स्पॉन्डिलायटिस आहे. आणि मुळात मी करतो ते मला आत्मिक समाधान मिळावं, असं नाटक माझ्या हातनं घडलं पाहिजे, अशी ऍक्टिंग माझ्या हातनं घडली पाहिजे. आणि ते जेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तेव्हा मग आपण म्हणतात ना, एखादा बॅट्समन भर फॉर्ममध्ये असताना जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा त्याला व्हॅल्यू असते. आणि तसं नाही केलं तर मग लोकांच्या शिव्याला पात्र ठरतो. तसं हौशी रंगभूमी बस झाली असं वाटतं. मी एक पात्री अभिनय वेडा वृंदावन करायचो तेव्हा पण मला अनेक बक्षिसं मिळायची, पण एक ठराविक एज नंतर एक पात्री सोडून दिली. त्यानंतर एकांकिका आम्ही करायचो, एकांकिका पण थांबवल्या. पारावरची नाटकं थांबवली आणि राज्यनाट्याकडे वळलो. आता राज्यनाट्याकडनं मी वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, चित्रपटात मला काम मिळतंय. आणि एक हे बघता म्हणजे शारीरिक अवस्था बघता थांबणं उचित आहे हौशी रंगभूमीवर. तरी व्यावसायिकला मिळालं तर एखादं नाटक करेन किंवा या नाटकाचे प्रयोग आता होतील थोडेसे ते करेन, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं उचित आहे असं मला वाटतं प्रत्येकाने. म्हणजे आपल्याला अगदी आता हा झाला पहिला चांगला करायचा असं लोकांच्या तोंडून न येणं हे आपल्या दृष्टीनं चांगलं आहे असं मला वाटतं. नेक्स्ट सर कट करून करा ना, म्हणजे मला परत ते एडिट नको. कट करू. कट करून नवीन व्हिडिओ करा. कट करून नवीन व्हिडिओ. बोला. एक मिनिट.